हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे स्टीम इडली. एकदम सॉफ्ट आणि नरम अशी आपली इडली आहे. तर मी ती प्रोसेस दाखवते तुम्हाला. 3 ग्लास मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ निवडून घ्यायचे आणि मग आपण ते पाण्यामध्ये टाकायचे. आणि 1 ग्लास मी सफेद उडीद डाळ घेतलेली आहे. रेशनचे तांदूळची इडली खूप छान होते, सॉफ्ट होते आणि नरम पण होते. 4 ते 5 पाण्याने धुवायची स्वच्छ. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मेथी दाणे. असे छान स्वच्छ धुवून घ्यायचं सगळंच. तर तांदूळ आणि डाळ धुवून झालेली आहे माझी. आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मेथी दाणे. ते पण धुवून घेतलेले आहेत मी. मेथी दाणे आपण का टाकतो, कारण की ते फुगण्यासाठी मदत होते आणि टेस्ट पण छान लागते. आणि आपण ते 8 ते 9 तास तांदूळ भिजून ठेवलेले आहेत. चला तर मग आपण आता 8-9 तास झालेले आहेत, तर आपण ते वाटून घेतलेले आहेत. आता ते वाटलेले तांदूळ पण आपण रात्रभर 8-9 तास भिजून ठेवलेले आहेत. तर छान फुगलेले आहे आपलं बॅटर. हे बघा असं, आणि छान सफेद झालेलं आहे मस्त. चला तर मग आपण इडली स्टार्ट करूया करायला. एका छोट्या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे बॅटर आपलं इडलीचं, आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. पाणी ॲड करायचे नाही जास्त, नाही तर मग ती स्पंजी नाही होत. आणि छोट्या मुलांसाठी तर खूप छान असते खायला. एकदम हेल्दी आहे आपलं इडली. इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेले आहेत. छानपैकी लावायचे. त्यानंतर आपण ते बॅटर त्याच्यामध्ये टाकणार आहे. खूप छान लागते. नाश्त्यासाठी पण छान असते इडली खायला. आणि टिफिनला पण छोट्या मुलांना स्कूलमध्ये आपण देऊ शकतो. हे बघा झाले आहेत आपलं आता इडलीचे भांड्यामध्ये इडलीचं बॅटर टाकून आता स्टीम करायला ठेवूयात. आता झाकण ठेवूयात. 15 मिनिटामध्ये आपली इडली तयार होते. हे बघा झालेली आहेत इडली तयार आपली. अशी चेक करून बघायचं. जर त्याला लागलं तर समजायचं इडली कच्ची आहेत, नाही लागलं तर ती इडली रेडी आहेत आपली. चला तर मग सर्व करूया इडली. इडली ही आपण सांबारसोबत, चटणीसोबत खाऊ शकतो, किंवा त्याला इडली फ्राय वगैरे पण करता येते छानपैकी. चला तर मग ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला बाय.